तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून किल्ले रायगडावर अनावरण करण्यात आलं। स्वतः शरद पवार रायगडावर आले, मात्र आता यावरून राज ठाकरेंनी टीकेचं टायमिंग साधलं। 40 वर्षांनी रायगडची आठवण झाली असा टोला राज ठाकरेंनी लगावला। पाहूया। छत्रपतींचं नाव न घेणारे आमचे शरद पवार आज त्यांना रायगड आठवला। छत्रपती शिवरायांच्या चरणी 40 वर्षानंतर पवार साहेबांना अजितदादांमुळे जावं लागलं। किल्ले रायगडावर शरद पवारांच्या हस्ते तुतारी चिन्हाचं अनावरण झालं आणि शरद पवार गटाच्या तुतारीचा आवाज किल्ले रायगडवर घुमला। अजितदादांच्या बंडानंतर शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे नवं चिन्ह निवडणूक आयोगाकडून मिळालं। त्यानंतर किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं तुतारी चिन्हाचं अनावरण झालं। ही तुतारी एका संघर्षाची सुरुवात करण्याची प्रेरणा देणारी आहे आणि माझी खात्री आहे की ही प्रेरणा दिल्याच्या नंतर महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर जनतेच्यासाठी आनंदाची तुतारी त्याच्यात आणखी। विशेष म्हणजे शरद पवार 40 वर्षांनी किल्ले रायगडावर आले। आधी पवार रोपवेच्या माध्यमातून आले, त्यानंतर पालखीतून पवारांनी गड गाठला। मात्र 40 वर्षांनी पवारांना रायगड आठवलं का असा सवाल राज ठाकरेंनी केला, तर फडणवीसांनीही निशाणा साधलाय। छत्रपतींचं नाव न घेणारे आमचे शरद पवार आज त्यांना रायगड आठवला। हे मागे ठाण्यामध्ये जाहीर सभेमध्ये मी सांगितलं होतं, तेव्हा त्यांची मुलाखत घेतली होती, आठवतं मी तुम्हाला? मी तेव्हाही तो प्रश्न विचारला होता की तुम्ही शाहू फुले आंबेडकर नेहमी बोलता, पण शिवछत्रपतींचं नाव तुम्ही कधी घेत नाही। शिवछत्रपतींचं नाव घेतल्यामुळे मुसलमानांची मतं जातात, अशा काहीतरी संभ्रमावस्थेमध्ये इतकी वर्ष त्यांनी काढली आणि आता त्यांना आठवलं। 40 वर्षानंतर पवार साहेब शेवटी रायगडावर गेले। अजितदादांना एका गोष्टीचं क्रेडिट तर द्यावं लागेल की शेवटी छत्रपती शिवरायांच्या चरणी 40 वर्षानंतर पवार साहेबांना अजितदादांमुळे जावं लागलं। आता तुतारी कुठे वाजते, किती वाजते, कशी वाजते हे आपल्याला भविष्यात दिसेलच। जाहीर सभांमधूनही राज ठाकरे वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांवरून पवारांवर टीका करत आलेले आहेत। या माणसाच्या, या शरद पवार साहेब या माणसाच्या तोंडात कधी शिवछत्रपतींचं नाव यायचं नाही। सगळी भाषणं काढून बघा त्यांची। शाहू फुले आंबेडकर ते मोठे होतेच, त्याच्याबद्दल काही वाद नाहीये, त्यांचं नाव घ्यायलाच पाहिजे, पण सर्वप्रथम आमच्या शिवछत्रपतींचं नाव घ्यायला पाहिजे। आमची ओळख ही शिवछत्रपतींची ओळख आहे। राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवारांना मिळालं, त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार तुतारी चिन्हावर लढतील, तर महाराष्ट्राची जनता ठाकरे गटाची मशाल हातात घेऊन तुतारी वाजवणार असं संजय राऊत म्हणालेत। महाराष्ट्रातली 11 कोटी जनता यापुढे तुतारीच वाजवणार आहे, हातात मशाल घेऊन। बरं का? हातात मशाल, हात आहे, हातात मशाल आहे आणि तुतारी आहे। अत्यंत चांगलं ऐतिहासिक चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेलं आहे। साहजिक आहे, तुतारी आहे, ती कोणाकरता वाजेल मला माहीत नाही आहे। त्यांनी तुतारी वाजावी, आम्ही धनुष्यबाण काढलेला आहे। तुतार्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा, मशाल मिळाली ना। परंतु शेवटी महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत आम्ही 45 म्हणत होतो, खरं म्हणजे क्रॉस करू असं दिसायला लागलेलं आहे। मोदीजींची लोकप्रियता जी वाढायला लागलेली आहे। तर इकडे सदाभाऊ खोत आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी तुतारी चिन्हावरून जहरी टीका केली। शरद पवाराला चिन्ह सुद्धा चांगलं मिळालं, तुतारी। तुतारी 2 वेळा वाजवली जाते, एक
लक्ष्मीच्या पावलानं नहुरी याला लागली आणि नहुऱ्याला हळद लागली की तुतारी वाजती आणि दुसरं पावल स्मशानभूमीकडे जाताना तुतारी वाजती. हे शेवटची घटका आहे. मी तुम्हाला सांगतो आता तुम्हाला तुतारी वाजवीत जायचं आहे, कारण हे बाप तुमचा आहे. शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीला 56 वर्ष झाली आणि आता 56 वर्ष झाल्यानंतर ते उद्या तुतारी नव्यानं वाजवणार आहेत. ही तुमची अवस्था, ही तुमची परिस्थिती, ही तुमची लायकी. तिकडे त्यांनी काँग्रेस संपवलं आणि 8 दिवसापूर्वी बातम्या येत होत्या शरद पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन करणार. हे तुमचं राजकारण. हे भारतीय जनता पक्षाचं पाप आहे. हा जो संस्कार, ही संस्कृती निर्माण केली आहे या महाराष्ट्रात, ही भारतीय जनता पक्षाने निर्माण केली. हे विष, हे भाजपचं विष आहे की आपल्यापेक्षा थोर व्यक्तींचाही आदर करायचा नाही, त्यांच्यावर चिखल उडवण्यासाठी भाडोत्री माणसं नेमायची. हे सर्वत्र सुरू आहे या देशभरामध्ये. तुतारी चिन्हाचं अनावरण करण्यासाठी शरद पवारांनी किल्ले रायगडाचं निवडलेलं ठिकाण ऐतिहासिक आणि विशेष आहे. मात्र आत्ताच कशी शिवरायांची आठवण झाली, यावरून राज ठाकरे आणि फडणवीस घेरत आहेत. किल्ले रायगडहून गिरीश गायकवाडसह अक्षय वंकनी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.